Hello everyone. In the previous lecture we seen the deviation of real gases from the ideal behavior. We seen the examples of hydrogen gas, helium gas, carbon monoxide and methane gas. We seen that if we plot a graph of PV versus P, then for real gases we get an horizontal line parallel to the x-axis. It means that as we go on increasing the pressure, there is corresponding decrease in the volume and the product PV it remains constant, and that's why we get a straight line which is parallel to the x-axis. But when we plot the same graph for real gases like hydrogen and helium, then we see that the product PV it increases continuously on increasing the pressure. It indicates that an increase in the pressure does not bring about proportionate decrease in the volume, and that's why there is continuous increase in the product PV, and we get a straight line which is increasing onwards. For the gases like carbon monoxide and methane, we seen that the product PV decreases initially. On increasing the pressure, there is decrease in the product PV, and after some minimum, it goes on continuous increase. And therefore, we see the deviation in the behavior of real gases than that of the ideal gases. And that's why the ideal gas equation is not applicable for the real gases. The equation is then modified to apply to the real gases, and that modification is called as compressibility factor that we shall see now. Compressibility factor. The symbol for this compressibility factor is small z. Small z is the symbol for compressibility factor. Can you read this? I think it is not appearing properly. Compressibility factor, and its symbol is Z. The ideal gas equation is now modified as PV is equal to ZnRT. Small z, small n, capital R, capital T. P is pressure, V is volume, Z is compressibility factor, N is number of moles, R is gas constant, and T is absolute temperature. आता थोडंसं हा झेड जो आहे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर याला थोडं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू की नेमकं हे आहे तरी काय. आपण कालच्या ग्राफमध्ये पाहिलं की ज्या वेळेस आपण असा ग्राफ काढतोय PV वर्सेस P, आयडियल गॅसेस साठी आपल्याला अशी लाईन मिळते पॅरलल टू द एक्स ऍक्सिस.
म्हणजे प्रेशर आपण वाढवत गेलो की व्हॉल्यूम कमी होतो आणि त्यामुळे पीव्ही हा जो प्रॉडक्ट आहे हा कॉन्स्टंट राहतो. ॲट एनी प्रेशर वी गेट ओनली वन व्हॅल्यू फॉर पीव्ही, एकच व्हॅल्यू मिळते. पण जे रिअल गॅसेस आहेत जसं की हायड्रोजनसाठी काय होत आहे, प्रेशर वाढवला की व्हॉल्यूम कमी होतोय पण जितका पाहिजे तितका कमी नाही होत आहे. आणि त्यामुळे हा जो ग्राफ आहे हा असा आपल्याला मिळतो हायड्रोजनसाठी, H2 गॅस. मग H2 गॅस बाबत आपल्याला काय बोलता येईल? H2 बद्दल आपल्याला असं म्हणता येईल की प्रेशर वाढवला तरी त्याचा व्हॉल्यूम जितका पाहिजे तितका कमी होत नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज सुरुवातीला प्रेशर 2.5 असेल आणि व्हॉल्यूम 40 लिटर्स असेल, 2.5 ॲटमॉस्फिअर प्रेशर आणि 40 लिटर व्हॉल्यूम, तर आपल्याला पीव्ही किती मिळतो? 100 मिळतो. ओके, या इथे आपण ही 2.5 घेतली पी ची व्हॅल्यू, 40 घेतली व्ही ची व्हॅल्यू आणि 100 जो आहे इट इज पीव्ही. आपण आता प्रेशर वाढवलं. ओके, सुरुवातीला पहा किती होतं प्रेशर, 2.5 इतकं होतं. सपोज आपण 40, व्हॉल्यूम 40 होता, पीव्ही 100 मिळाला, हे इथे 100 आहे सपोज. ओके, आता आपण प्रेशर डबल केला, प्रेशर इज 5. ओके, 5.0 किंवा नुसतं 5 म्हणा. प्रेशर आपण डबल केला तर आयडियल गॅसेससाठी काय होतं, व्हॉल्यूम निम्मे होतो, व्हॉल्यूम हाफ होतो. सो व्हॉल्यूम विल बिकम 20 अँड द प्रॉडक्ट पीव्ही इट विल रिमेन कॉन्स्टंट. हे झालं आयडियल गॅसेसच्या बाबतीत, ज्यासाठी आपल्याला ही लाईन अशी मिळते. ॲट एनी प्रेशर, आपण समजा 5 प्रेशर अजून वाढवला, 10 केला, व्हॉल्यूम तितक्या प्रमाणात कमी होईल. 5च्या दुप्पट केला आपण, 10 झाला, तर व्हॉल्यूम 20च्या निम्मे होईल म्हणजे 10 होईल आणि प्रॉडक्ट पीव्ही जो आहे तो आपल्याला ओव्हरऑल कॉन्स्टंटच मिळेल. सो वी कॅन से ॲट एनी प्रेशर द प्रॉडक्ट पीव्ही इट रिमेन्स कॉन्स्टंट. फॉर एनी प्रेशर, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ द प्रेशर, द प्रॉडक्ट पीव्ही इट रिमेन्स कॉन्स्टंट अँड वी गेट सच काइंड ऑफ लाईन. ओके, आपल्याला प्रत्येक वेळेस पीव्ही जो प्रॉडक्ट आहे तो सारखाच मिळतोय, कॉन्स्टंट मिळतोय. हे झालं आयडियल गॅसेसच्या बाबतीत. दिस इज आयडियल बिहेवियर. प्रेशर डबल करा, व्हॉल्यूम निम्मे होईल, प्रेशर निम्मे करा, व्हॉल्यूम डबल होईल. ओके, दिस इज आयडियल बिहेवियर. बट इन केस ऑफ रिअल गॅसेस लाईक हायड्रोजन फॉर एक्झाम्पल, आता हे जे आकडे हे अंदाजे घेतोय तुम्हाला समजावे म्हणून, हे ऍक्च्युअल आकडे नाही आहेत. आता हायड्रोजनच्या बाबतीत काय होत आहे, सपोज त्याचा प्रेशर सुरुवातीला 2.5 होता, व्हॉल्यूम 40 लिटर्स होता, पीव्ही आपल्याला 100 मिळाला. ओके, इट्स ओके, हा पॉइंट आहे इथे. आता आपण काय केलं, प्रेशर आपण डबल केला. आयडियल गॅसेसच्या बाबतीत काय अपेक्षित होतं, व्हॉल्यूम निम्मे झाला पाहिजे, 40च्या निम्मे 20. पण इथे हायड्रोजनच्या बाबतीत व्हॉल्यूम निम्मे होत नाहीये. आपण प्रेशराईज त्याला करतोय पण व्हॉल्यूम तितका कमी होत नाहीये, कमी होतोय. 40 पेक्षा व्हॉल्यूम कमी होणारच आहे, पण तो इतका निम्मे नाही होणार, तो थोडासा जास्त राहून जाईल. फॉर एक्झाम्पल हा 25 राहिला असं समजा, आणि प्रॉडक्ट काय आला मग आता 125, आणि त्यामुळे आपल्याला 100 वरती न मिळता 125 वरती पॉइंट मिळाला. ह्या इथे आपण प्रेशर अजून वाढवलं, डबल केला, व्हॉल्यूम अजून 25च्या निम्मे झाला पाहिजे पण तो तितका होत नाहीये, तो इतकाच झाला, आपल्याला मिळाला पीव्ही जास्त मिळाला. सो पीव्ही इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. आपल्याला पॉइंट आता जास्त याच्यावर मिळाला, पीव्ही जास्त आहे. वी गॉट द पॉइंट ॲट हायर लेवल. तर अशा पद्धतीने आपण अजून प्रेशर वाढवलं,
व्हॉल्यूम अजून कमी झाला पाहिजे पण तो कमी होत नाहीये. व्हॉल्यूम पाहिजे त्या प्रमाणात कमी होत नाहीये आणि त्यामुळे आपल्याला असा रायझिंग कर्व मिळतोय. मग ह्या गॅसच्या बाबतीत काय म्हणता येईल आपल्याला? हायड्रोजनच्या बाबतीत व्हॉल्यूम कमी होणे म्हणजे काय? कॉम्प्रेशन होणे. ओके, याचं कॉम्प्रेशन होतंय का जसं पाहिजे तसं? जितकं अपेक्षित आहे तितकं व्हॉल्यूम कमी होतोय का? नाही होते. अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट the hydrogen gas is not undergoing expected compression. आपल्याला अपेक्षित असलेलं कॉम्प्रेशन याच्यामध्ये होत नाहीये. And so that we can say that hydrogen is less compressible. This hydrogen is less compressible. हे जे होतं हे इथलं बिहेवियर हे कशासाठी होतं? आयडियल गॅससाठी आहे. हे आयडियल बिहेवियर हे हायड्रोजन गॅससाठी केलंय आपण इथे. हायड्रोजन गॅससाठी आपल्याला ते लेस कॉम्प्रेसिबल मिळाला. H2 गॅस इज लेस कॉम्प्रेसिबल. सेम असंच बिहेवियर आपल्याला हेलियमच्या बाबतीतही दिसलं. ओके, हेलियम सुद्धा लेस कॉम्प्रेसिबल आहे. आता आपण दुसरी केस पाहू, कार्बन मोनॉक्साईडची किंवा मिथेन गॅस. ओके, कार्बन मोनॉक्साईड आणि मिथेन हे दोघं सुद्धा सिमिलर बिहेवियर इथे दाखवतात. त्या दोघांच्या बाबतीत सुरुवातीला, नंतर असंच बिहेवियर ते दाखवतात हायड्रोजन हेलियम सारखं. पण सुरुवातीला मात्र त्यांच्यामध्ये काय झालं? ज्यावेळेस एकदम इनिशियली ह्या पॉइंटला प्रेशर 2.5 होतं, व्हॉल्यूम 40 होता आणि आपल्याला PV 100 मिळाला. ओके, नो प्रॉब्लेम. हा सुरुवातीचा पॉइंट. त्यानंतर आपण प्रेशर त्याच्यामध्ये डबल केलं. प्रेशर डबल केल्यामुळे व्हॉल्यूम निम्मे झाला पाहिजे, ही आपली थिअरी आहे. पण तो निम्मे होत नाहीये, तो निम्मेपेक्षाही कमी होतोय. निम्मेपेक्षाही कमी झाला आणि त्यामुळे आपल्याला PV जो प्रॉडक्ट आहे तो 100 पेक्षा कमी मिळाला आणि पॉइंट आपल्याला इथे मिळतोय. प्रेशर आपण अजून वाढवला, व्हॉल्यूम अजून कमी झाला पाहिजे पण तो जितका कमी झाला पाहिजे असं आपल्याला अपेक्षित आहे त्याही पेक्षा तो कमी होतोय. म्हणजे प्रेशर आपण 5 वरून 10 केला म्हणजे डबल केला तर व्हॉल्यूम 18चा 9 झाला पाहिजे. 9 आपल्याला अपेक्षित आहे पण तो 9 पेक्षाही कमी होतोय. अँड वी गेट द व्हॅल्यू ऑफ PV लेस दॅन द एक्सपेक्टेड. तर असं बिहेवियर आपल्याला सुरुवातीला दिसतं आणि नंतर एका विशिष्ट प्रेशर रेंज नंतर आपल्याला हायड्रोजन आणि हेलियम सारखंच बिहेवियर दिसायला लागतं आणि कर्व आपल्याला या टाइप मध्ये मिळतो. वी गेट द कर्व इन दिस वे. सुरुवातीला तो अपेक्षेपेक्षा जास्त कॉम्प्रेस झाला आणि जास्त कॉम्प्रेस झाला म्हणून त्याला मोर कॉम्प्रेसिबल म्हणतात. इट इज मोर कॉम्प्रेसिबल. मोर कॉम्प्रेसिबल. कार्बन मोनॉक्साइड, methane, these gases are more compressible. Hydrogen, helium, these are less compressible. ओके, तर होतं काय? आयडियल गॅसेस साठी प्रेशर आपण ज्या प्रमाणात बदलू व्हॉल्यूम त्याच प्रमाणात बदलतोय. लेस कॉम्प्रेसिबल गॅसेसच्या बाबतीत प्रेशर आपण डबल करतोय, व्हॉल्यूम तितका कमी होत नाही, व्हॉल्यूम थोडासा जास्तच राहतोय. मोर कॉम्प्रेसिबल गॅसेसच्या बाबतीत प्रेशर आपण वाढवलं तर व्हॉल्यूम अपेक्षेपेक्षाही कमी होतोय, त्यामुळे ते मोर कॉम्प्रेसिबल आपण म्हणतोय आणि आपल्याला लाईन अशी आयडियल गॅसेस पेक्षा खाली मिळते. लेस कॉम्प्रेसिबल साठी आपल्याला लाईन वरतीच मिळत जाते. सो this factor Z
is responsible for this compression of the gases, and that's why that factor is called as compressibility factor. मग हे जे बिहेवियर आहे लेस कॉम्प्रेसिबल किंवा मोर कॉम्प्रेसिबल, इट इज अकाउंटेड बाय झेड. मग हा झेड नेमका काय आहे? आता हे पुसायला हरकत नाही मला वाटतं. So this Z is volume of the real gas divided by volume of ideal gas. V real divided by V ideal. ओके. आता आयडियल गॅसेस साठी आपण झेडचा विचार करू. आयडियल गॅसेस मध्ये काय होतंय? आता तो आयडियलच आहे, त्यामुळे न्यूमरेटरला रियल येण्याचा प्रश्न नाही. न्यूमरेटरलाही तेच येणार आयडियल, डिनॉमिनेटरलाही आयडियलच, आणि त्यामुळे न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आयडियल गॅसेस साठी झेडची व्हॅल्यू येते 1. हे लक्षात ठेवा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये हे विचारलं जाईल. The value of compressibility factor is equal to 1 for ideal gases. आता हे जे मोर कॉम्प्रेसिबल गॅस आहे याच्यासाठी विचार करा. मोर कॉम्प्रेसिबल, आता पहिलं सोडून द्या, 2.5 सोडा, 5 चा विचार करा. प्रेशर 5 होता त्यावेळेस आयडियल गॅस मध्ये काय झालं? व्हॉल्यूम 20 होता. ओके, आपण याचा विचार करतोय. 5 चा विचार आपण करतोय. 5 ॲटमॉस्फिअर प्रेशर. ओके, 5 ॲटमॉस्फिअरला आयडियल गॅसचा व्हॉल्यूम होता 20, म्हणजे हा व्ही आयडियल जो आहे डिनॉमिनेटरला तिथे येईल 20. मोर कॉम्प्रेसिबल गॅस साठी 5 ॲटमॉस्फिअरला व्हॉल्यूम किती आहे? इट इज 18. मग आता काय झालं? झेड कसा निघेल? 18 डिवायडेड बाय 20, म्हणजे स्मॉल नंबर डिवायडेड बाय बिग नंबर. न्यूमरेटर छोटा आहे, डिनॉमिनेटर मोठा आहे, आणि त्यामुळे झेडची व्हॅल्यू काय येणार आहे? या इथे झेड इज लेस दॅन 1. झेडची व्हॅल्यू 1पेक्षा कमी येईल. मग आपण इथे म्हणू शकतो मोर कॉम्प्रेसिबल जे गॅसेस आहेत त्यांच्यासाठी झेडची व्हॅल्यू जी आहे ती, द व्हॅल्यू ऑफ झेड इज लेस दॅन 1. किंवा उलटही आपल्याला म्हणता येऊ शकतं, इफ झेड इज लेस दॅन 1 देन गॅस इज मोर कॉम्प्रेसिबल. व्हेन झेड इज लेस दॅन 1 देन गॅस इज मोर कॉम्प्रेसिबल. आता ह्या हायड्रोजन हेलियमच्या बाबतीत आपण बघू. हायड्रोजन हेलियमच्या बाबतीत काय झालं? 5 ॲटमॉस्फिअरला व्हॉल्यूम त्याचा होता 25, म्हणजे व्ही रियल किती आला? 25 डिवायडेड बाय व्ही आयडियल. 5 ॲटमॉस्फिअरला आयडियल गॅस होता 20, म्हणजे पहा मोठा अंक डिवायडेड बाय छोटा अंक. न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन द डिनॉमिनेटर अँड देअरफॉर झेड इज ग्रेटर दॅन 1. झेडची व्हॅल्यू ही 1पेक्षा जास्त येणार आहे. ओके, सो फॉर लेस कॉम्प्रेसिबल गॅसेस झेड इज ग्रेटर दॅन 1. और वी कॅन से व्हेन झेड इज ग्रेटर दॅन 1 देन द गॅस इज लेस कॉम्प्रेसिबल. व्हेन झेड इज इक्वल टू 1 then it is ideal gas, and when Z is less than 1 then the gas is more compressible. या गोष्टी लक्षात ठेवा, मल्टिपल चॉईस मध्ये हे विचारलं जाईल. compressibility factor is less than 1 then the gas is more compressible. Compressibility factor is equal to 1 for ideal gases.
compressibility factor Z is greater than 1, then the gas is less compressible. ओके, हे लक्षात ठेवा, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर हा महत्वाचा आहे. मग आता याचा जर आपण ग्राफ काढला, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर वर्सेस प्रेशर, तर तो ग्राफ कसा येईल? Suppose we tried to plot a graph of compressibility factor Z versus pressure. आयडियल गॅस साठी काय होणार? आयडियल गॅस साठी Z ची व्हॅल्यू ही नेहमीच 1 असणार आहे आणि त्यामुळे Z आपल्याला असा 1 मिळेल. ॲट एनी प्रेशर द व्हॅल्यू ऑफ Z इज इक्वल टू 1. कोणत्याही प्रेशरला Z ची व्हॅल्यू ही 1च येईल. पण आता लेस कॉम्प्रेसिबल गॅसेसचा विचार करा. लेस कॉम्प्रेसिबल मध्ये पहा, Z ची व्हॅल्यू जसं 5 ॲटमॉस्फिअरला Z ची व्हॅल्यू किती आहे? 25 डिवाइडेड बाय 20 है ना, V रियल डिवाइडेड बाय V आयडियल. इट विल बी ग्रेटर दॅन 1 पेक्षा ती जास्त असेल. अजून प्रेशर वाढवला म्हणजे 10 ॲटमॉस्फिअरला आपण पाहिला, इट विल बी V रियल डिवाइडेड बाय V आयडियल. इट विल बी फर्दर मोर. अजून पुढच्या प्रेशरचा आपण विचार केला, इट विल गो ऑन इन्क्रीजिंग and we will get such kind of line in that case. So for the gases like hydrogen, we get such a straight line which is increasing continuously, which is always greater than 1. ही लाईन बघा, ह्या लाईन वरती सगळे पॉइंट जे आहेत ते एकापेक्षा जास्तच आहेत. दे आर ऑलवेज ग्रेटर दॅन 1. पण इतर काही गॅसेस जे आहेत, समजा नायट्रोजन गॅसचा आपण विचार केला, नायट्रोजन इज comparatively more compressible than the hydrogen and therefore initially we get a lower value and then it goes on increasing. नायट्रोजन साठी आपल्याला या टाइपचा कर्व मिळतो. सुरुवातीला कमी झाला पण नंतर वाढतोय. मिथेन साठी आपण बघितलं, मिथेन साठी सुद्धा सुरुवातीला कमी झाला नंतर वाढला. अजून काही गॅसेस साठी आपण पाहिला, कार्बन डायऑक्साइड साठी सुरुवातीला कमी झाला नंतर वाढला. वी गेट सच काइंड ऑफ कर्व्स. आता ह्या कर्व वरून आपल्याला अजून काही सांगता येऊ शकतं का? काही प्रेडिक्शन्स आपल्याला करता येतील का? बघा, हायड्रोजन साठी Z ची व्हॅल्यू ही नेहमी जास्तच आहे, एकापेक्षा जास्त. तर असे जे गॅस आहेत यांना लिक्विफाय करणं कठीण असतं, अत्यंत कठीण असतं. दे कॅनॉट बी लिक्विफाईड. त्यांना लिक्विफाय आपण करू शकत नाही. नायट्रोजनचा विचार करा, सुरुवातीला Z ची व्हॅल्यू कमी होती, नंतर ती वाढत गेली. पण मिथेनच्या बाबतीत मात्र नायट्रोजनपेक्षाही कमी व्हॅल्यू आपल्याला मिळत गेली. कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीत आपल्याला अजूनच कमी व्हॅल्यू मिळत गेली. तर याचा अर्थ असा होतो की नायट्रोजनला लिक्विफाय करता येऊ शकतं, पण त्याच्यापेक्षा सोपं मिथेनला लिक्विफाय करणं आहे. मिथेन कॅन बी मोर इझिली लिक्विफाईड दॅन नायट्रोजन. आणि कार्बन डायऑक्साईडचा विचार केला, कार्बन डायऑक्साईड इज मोर इझिली लिक्विफाईड दॅन मिथेन. म्हणजे हा मिनिमम, जितका मिनिमम राहील, Z ची व्हॅल्यू जितकी कमी राहील तितका तो गॅस जास्त कॉम्प्रेसिबल असतो. म्हणजे त्याला लिक्विफाय करणं तितकं सोपं असतं.
तर आपण कार्बन डायऑक्साईडला अगदी इझिली लिक्विफाय करू शकतो फार कमी प्रेशरला. मिथेनला लिक्विफाय करता येईल, पण थोडंसं आता प्रेशर रेंज आपल्याला वाढवावी लागेल. नायट्रोजनलाही लिक्विफाय करता येईल, पण आपल्याला प्रेशर थोडंसं जास्त द्यावं लागेल. पण हायड्रोजन जो आहे त्याला आपण किती प्रेशर देत गेलो तो लिक्विफाय करणं कठीण आहे. ओके, सो इन दिस वे वी कॅन सी द सिग्निफिकन्स ऑफ दिस कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड. हा महत्वाचा फॅक्टर आहे. आणि हे जे इक्वेशन आहे PV इज इक्वल टू झेड NRT, दिस इक्वेशन इज ओबेड बाय रिअल गॅसेस. रिअल गॅसेस सुद्धा हे इक्वेशन ओबे करतात, कारण याच्यात आपण हा फॅक्टर इंट्रोड्यूस केलेला आहे झेड. आयडियल गॅसेस साठी झेडची व्हॅल्यू 1 होते. झेड 1 झाला म्हणजे इक्वेशन काय बनेल आहे, झेडची व्हॅल्यू 1 झाली तर इक्वेशन काय बनेल, इट विल बी PV इज इक्वल टू NRT, कारण झेड 1 झालेला आहे. ओके, सो दॅट वे we can interpret the physical significance. मग आता अजून एक ग्राफ काढला गेला. एका शास्त्रज्ञाने काय केलं, त्यांनी याचा विचार केला की बुवा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर वगैरे आहे. ओके, याच्यामध्ये आपण प्रेशर व्हॅरी केलंय. ओके, प्रेशर आपण व्हॅरी करत गेलो आणि एखाद्या कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण हे सगळे ग्राफ काढले. हे सगळे जे ग्राफ काढलेले हे 0 डिग्री सेल्सिअसला काढलेले आहेत. टेम्परेचर इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती, 273 केल्विन. ओके, 273 केल्विनला किंवा 0 डिग्री सेल्सिअसला हे ग्राफ काढलेले आहे. मग बॉईल नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्या बॉईलने असा विचार केला की गॅसला जर लिक्विफाय करायचंय तर टेम्परेचरचाही तर परिणाम होईलच त्याच्यावर. आपण जर वेगवेगळ्या टेम्परेचरला हे ग्राफ काढले तर मग त्याचा आपल्याला काय फरक मिळतो याचा त्यांनी विचार केला. आणि नुसता विचार नाही केला, त्यांनी एक्सपेरिमेंटही केला आणि त्या एक्सपेरिमेंटनुसार त्यांनी काही ग्राफ प्लॉट केले. सो लेट अस सी दोज ग्राफ्स. हे आलं लक्षात? हा जो ग्राफ आपण काढलेला आहे हा 0 डिग्री सेल्सिअसला काढलेला आहे वेगवेगळ्या गॅसेससाठी. आता बॉईल जो आहे त्या बॉईलने काय केलं, एकाच गॅसचा विचार केला. त्याने फक्त नायट्रोजनचा अभ्यास केला आणि नायट्रोजनचा अभ्यास करताना त्यांनी टेम्परेचर जे आहे ते वेगवेगळं केलं. सो लेट अस सी हाऊ द थिंग्स गो ऑन. आयडियल गॅसेससाठी त्यांनी एक लाईन काढून घेतली इमॅजिनरी, की बुवा ही अशी असणारच आहे. झेड इज इक्वल टू 1 फॉर आयडियल गॅसेस. झेडची व्हॅल्यू 1च आहे आयडियल गॅससाठी. त्यांनी 1 साठी एक रेफरन्स लाईन काढून घेतली. त्याच्यासाठी काही एक्सपेरिमेंट करायची गरज नाही, कारण हे माहिती आहे आपल्याला की आयडियल आहे म्हणजे 1च असणार आहे. इथे काही दिसतंय का तुम्हाला लाईन सारखा? इथे लाईन वगैरे काही नाही आहे. मग त्याने नायट्रोजन गॅस घेतला आणि त्या नायट्रोजनचा $200 डिग्री सेल्सिअसला त्याने अभ्यास केला. 200 डिग्री सेल्सिअस. 200 डिग्रीला त्याला असं दिसलं की नायट्रोजन गॅस जो अगोदर आपण पाहिलं 0 डिग्री सेल्सिअसला थोडासा तो कॉम्प्रेसिबिलिटी दाखवत होता, त्याचं लिक्विफिकेशन करता येणार होतं. पण जर आपण टेम्परेचर जास्त घेतलं, 200 डिग्री सेल्सिअस घेतलं, देन ॲट 200 डिग्री सेल्सिअस नायट्रोजन गॅस कॅनॉट बी लिक्विफाईड. आता मात्र तो लिक्विफाय करता नाही येणार, कारण तुम्ही टेम्परेचर खूप जास्त घेताय 200 डिग्री सेल्सिअस.
मग त्याने काय केलं, टेम्परेचर कमी केलं, -70 डिग्री केलं. -70 ला असं झालं की त्याला या टाईपची लाईन मिळाली. He obtained such kind of line at -70 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी टेम्परेचरला त्यांनी लिक्विफिकेशन करून पाहिलं. तर आता पहा, 0 डिग्रीला आपल्याला लाईन थोडीशी वर मिळत होती, इथे आयडियल गॅस लाईनच्या जवळ मिळत होती. पण टेम्परेचर आपण खूप कमी केलं, -70 केलं, तर लाईन आपल्याला भरपूर खाली मिळते. याचा अर्थ कॉम्प्रेसिबिलिटी वाढली, लिक्विफिकेशन इझी होतंय नायट्रोजनचं टेम्परेचर कमी केल्यामुळे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी टेम्परेचर अजून चेंज करून बघितलं. त्यांनी -35 केलं टेम्परेचर. -35 ला त्याला ह्या टाईपची लाईन मिळाली, -35 डिग्री सेल्सिअस. -35 ला बघा कॉम्प्रेसिबिलिटी थोडी कमी झाली, -70 पेक्षा कॉम्प्रेसिबिलिटी कमी झाली. 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कॉम्प्रेसिबिलिटी जास्तच आहे, पण -70 डिग्री सेल्सिअस पेक्षा आता त्याची कॉम्प्रेसिबिलिटी कमी झाली. कारण काय, -35 म्हणजे -70 पेक्षा जास्त टेम्परेचर आहे. तापमान वाढवलंय त्याने, आणि तापमान वाढवलं म्हणजे लिक्विफिकेशन थोडंसं कठीण होईल. मग नंतर त्यांनी 50 डिग्री सेल्सिअसला हा एक्सपेरिमेंट केला. 0ला तर आपल्याला माहितीच आहे की थोडंसं कॉम्प्रेसिबिलिटी राहतेच आहे त्याला. मग त्यांनी 50 डिग्री सेल्सिअसला हा एक्सपेरिमेंट केला, आणि 50ला त्याला असं दिसलं की सुरुवातीच्या प्रेशर्सला, काही प्रेशर रेंजपर्यंत त्या गॅसनी आयडियल बिहेवियर दाखवलं. म्हणजे आपल्याला अशी हॉरिझॉन्टल लाईनच मिळाली, लाईन वर पण मिळाली नाही, खाली पण मिळाली नाही. वी गॉट द लाईन ऑन आयडियल गॅस लाईन. आणि नंतर मात्र थोडंसं प्रेशर अजून जास्त वाढवल्यावर मात्र त्यांनी पुन्हा लाईन सोडून दिली. सो ॲट 50 डिग्री सेल्सिअस वी कॅन सी द आयडियल बिहेवियर अप टू सर्टन प्रेशर रेंज. काही विशिष्ट प्रेशर रेंज पर्यंत आपल्याला आयडियल बिहेवियर दिसलं. नायट्रोजन ह्या हॉरिझॉन्टल लाईन वरतीच आलेला होता एका विशिष्ट टेम्परेचरला, 50 डिग्री सेल्सिअसला. ओके, तर हे जे टेम्परेचर आहे 50 डिग्री सेल्सिअस नायट्रोजनसाठी, धिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज बॉइल्स टेम्परेचर किंवा बॉइल्स पॉइंट. बॉइल्स पॉइंट म्हटलं तरी चालेल, टेम्परेचर म्हटलं तरी पण चालेल. याची डेफिनेशन काय करता येईल बरं मग आपल्याला? बॉइल्स टेम्परेचर म्हणजे कोणतं? असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला काही प्रेशर रेंज पर्यंत रिअल गॅस आयडियल बिहेवियर दाखवतो. नायट्रोजन इज अ रिअल गॅस, बट इट इज शोईंग आयडियल बिहेवियर अप टू सर्टन प्रेशर रेंज. काही प्रेशर पर्यंत, म्हणजे प्रेशर इतका होता, इतका झाला, इतका झाला, हे इथपर्यंत, एवढ्या प्रेशर रेंज पर्यंत त्यांनी आपल्याला आयडियल बिहेवियर दाखवलं. ह्या प्रेशर रेंज नंतर तो पुन्हा रिअल बिहेवियर दाखवायला लागला, नो डाऊट. पण किमान काही प्रेशर रेंज पर्यंत त्यांनी आयडियल बिहेवियर दाखवलं. सो द टेम्परेचर ॲट व्हिच रिअल गॅसेस शो आयडियल बिहेवियर अप टू सर्टन प्रेशर रेंज इज नोन ॲज बॉइल्स टेम्परेचर. काय सांगितली मी डेफिनेशन? द टेम्परेचर ॲट व्हिच रिअल गॅस, हे ग्राफ आपण काढलेला आहे नायट्रोजन गॅस साठी, विच इज रिअल गॅस. ओके, द टेम्परेचर ॲट व्हिच रिअल गॅस शो आयडियल बिहेवियर अप टू सर्टन प्रेशर रेंज इज नोन ॲज बॉइल्स टेम्परेचर. ही डेफिनेशन लक्षात ठेवा, कारण मल्टिपल चॉईस मध्ये हे सुद्धा येऊ शकतं.
डेफिनेशन अगदी सोपी आहे, फार काही कठीण वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, सो दिस इज व्हॉट द कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. आता कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरचा उपयोग आपल्याला इतरही काही गोष्टी काढण्यासाठी होऊ शकतो. वी कॅन अप्लाय दिस कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. जसं आपण आयडियल गॅस कायनेटिक गॅस इक्वेशन वापरलं होतं ना, 1/3 NMU². मग एका गॅससाठी आपण 1/3 N1M1U1², दुसऱ्यासाठी 1/3 N2M2U2² असं करायचो. तसं याच्यातही करता येईल. P1V1 इज इक्वल टू Z1 NRT1, P2V2 इज इक्वल टू Z2 NRT2. मग जर आपल्याला टेम्परेचर, प्रेशर आणि कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर माहिती असेल तर व्हॉल्यूम काढता येईल. व्हॉल्यूम, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आणि टेम्परेचर माहिती असेल तर प्रेशर काढता येईल. असं 3 गोष्टी माहिती असेल तर 4थी गोष्ट आपल्याला काढता येऊ शकते. दॅट इज द ऍप्लिकेबिलिटी, दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ दिस कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. पण ते ऍप्लिकेशन फार छोटं आहे. सगळ्यात महत्वाचं ऍप्लिकेशन म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरची व्हॅल्यू. जर ती व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल तर आपण म्हणू शकतो की गॅस कॉम्प्रेस करता येईल, त्याचं लिक्विफिकेशन करता येईल. जर Z ची व्हॅल्यू जास्त असेल एकापेक्षा, देन वी कॅन से दॅट द गॅस इज लेस कॉम्प्रेसिबल अँड इट कॅनॉट बी इझिली लिक्विफाईड. अँड इफ द Z has the value 1, then we can say that the gas is showing ideal behavior. जसं आता ह्या इथे नायट्रोजन गॅस जो आहे तो 50 डिग्री सेल्सिअसला आणि काही विशिष्ट प्रेशर्सला आयडियल बिहेवियर दाखवतोय. त्यानंतर तो आयडियल बिहेवियर सोडतोय, पण काही रेंज पर्यंत ऍटलिस्ट त्याने आयडियल बिहेवियर आपल्याला दाखवलं होतं. So this way we can understand the compressibility factor. So we shall stop here. See you in the next lecture.